नमस्कार, मी किशोरी. आत्ता संध्याकाळचं टायमिंग आहे आणि शेतामध्ये आलेलो आहे आम्ही चारा नेण्यासाठी. गाईचा आणि म्हशीचा चारा आज ना सगळ्या शेतातनंच काढायचा आहे. आम्हाला वाडं जे असतं ना ते भेटलेलं नव्हतं. मग गिनी गवत जे आहे ते भरपूर काढायचं आहे इथं. तर गिनी गवत काढून घेतलेले आणि टेलरमध्ये भरून घेते. पण आपला ऊसाचा जो आहे ना तो पेटवून द्यायचा राहिलेला आहे, कारण त्याच्यातल्या ड्रीपच्या पाईप ज्या आहेत ना त्या आम्ही काढूनच घेतलेल्या नाही त्या. तर देऊ आता 1-2 दिवसाने पेटवून. तर घरी आल्यावरती मग कुट्टी करायला घेतली. इथं कुट्टी करून घेते आणि कुट्टी झाल्याच्या नंतर गायला आणि म्हशीला लगेचच चारा पण टाकून घेते. आज ना मी त्यांना थोडीशी मदत करू लागते, कारण शेतामध्ये भरपूर काम होतं आणि तब्येत पण बरोबर नसल्यामुळं मग एकट्याला पण गाईचं म्हशीचं करायचं, परत धार काढायची, जास्त लोड होतोय. म्हणून मी इथं म्हशीचं आणि गाईचं बघू लागितले चारा पाणी करू. माझा चारा पाणी करून झाल्यावरती आज संध्याकाळी ना बुधवारचा बाजार होता आणि मग बाजारातून तांदूळशाची भाजी आणलेली. आणि आता खरं सांगायचं तर शेतामध्ये तांदूळशाची भाजी जी असते ना ती भेटतच नाही, आम्हाला पण विकतच आणावं लागते. आणि ह्या भाजीची ना चव खूप छान लागते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.